नमस्कार मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये टोटल 25 प्रश्न असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे TCS पॅटर्न नुसार विचारले गेलेले चालू घडामोडी 2023-24 वर मागील परीक्षेत विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते समाज सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? ऑप्शन्स आहेत गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आत्माराम पांडुरंग। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही देखील 3 ते 5 सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 2, कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता? ऑप्शन्स आहेत राजगड, रायगड, प्रतापगड, जुनागड। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 राजगड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? ऑप्शन्स आहेत चौरी चौरा, अहमदाबाद, चंपारण्य, खेडा। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 चंपारण्य हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, वाघबगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत तरबेज, व्याख्याता, वाकडा, वाकलेला। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 तरबेज हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत अप्रतिष्ठा, अवंती, उन्नती, पडणे। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 उन्नती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? ऑप्शन्स आहेत केशवसूत, शांता शेळके, कुसुमाग्रज, अनिल। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 केशवसूत हे अगदी योग्य उत्तर आहे। कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? ऑप्शन्स आहेत राज्याचे राज्यपाल, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन्स आहेत पंडित मदन मोहन मालवीय, लोकमान्य टिळक, अँली बेझंट, जवाहरलाल नेहरू। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, सून या शब्दाचे वचन बदला। ऑप्शन्स आहेत सुना, सासू, सुनी, सासरे। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सुना हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोठे स्थापन होणार आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? ऑप्शन्स आहेत महानदी, गोदावरी, तापी, कृष्णा। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 महानदी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, केरळ उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 केरळ उच्च न्यायालय हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन्स आहेत बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, दादोबा पांडुरंग तरखडकर। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन्स आहेत अव्हेर, अनादर, नादर, निंदा। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अनादर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? ऑप्शन्स आहेत हिंगोली, बीड, लातूर, रत्नागिरी। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? ऑप्शन्स आहेत मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लडाख, मिझोरम। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स आहेत बाबासाहेब पुरंदरे, NS इनामदार, प्र के अंत्रे, बहिणाबाई चौधरी।
यातील ऑप्शन क्रमांक 2 NS इनामदार हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळते? ऑप्शन्स आहेत गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते? ऑप्शन्स आहेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन्स आहेत सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत संगीत, क्रीडा, साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 क्रीडा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखा। ऑप्शन्स आहेत अपूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण भविष्यकाळ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? ऑप्शन्स आहेत गोवा, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन्स आहेत RG भांडरकर, आत्माराम पांडुरंग, VN मंडलिक, KT तेलंग। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे होते जिल्हा न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे। लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।